गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोडेना गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मोठ्या बहिणीने धाकट्या बहिणीला तिचा आवडता टीव्ही चॅनल पाहू दिला नाही, यामुळे दोघी बहिणींच्यात वाद झाला। या वादातून रागाच्या भरात धाकट्या बहिणीने गळफास लावून आत्महत्या केली। ही घटना 22 मे 2025 रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे। आपल्या फक्त 10 वर्षांच्या मुलीच्या मनात इतका मोठा निर्णय घेण्याची कल्पना कशी आली असेल? आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव सोनाली आनंद नरोटे, वय वर्ष 10 असे असून ती बोडेना तालुका कोरची गावची रहिवासी आहे। गुरुवारी सकाळी तिची मोठी बहीण संध्या नरोटे, वय वर्ष 12, सोनाली आणि भाऊ सौरभ, वय वर्ष 8 हे तिघेही टीव्ही पाहत होते। त्यावेळी सोनालीला आपला आवडता चॅनल पाहायचा होता, मात्र संध्याने तिला पाहू दिला नाही आणि रिमोट तिच्या हातातून घेतला। यावरून दोघींमध्ये वाद झाला। संतापाच्या भरात सोनालीने घराच्या मागे असलेल्या जांभुळाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली। सोनाली, संध्या आणि सौरभ हे तिघेही गोंदिया जिल्ह्यातील कोंकणा खोबा येथील खासगी आश्रमशाळेत शिकत होते। उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे ते सर्वजण घरी आले होते। त्यांचा लहान भाऊ शिवम आईसोबत बोडेना येथे राहत होता। वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्यामुळे आई 4ही मुलांचे पालनपोषण करत होते, मात्र हे असं काही होईल याची कल्पनाही कुणाला नव्हती। घटनेची माहिती मिळताच कोरची पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश ठाकरे, उपनिरीक्षक देशमुख आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले। त्यांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला। पुढील तपास उपनिरीक्षक देशमुख करत आहेत।